अनेकदा वापर इथे केला जातो की या ठिकाणी धरण नाहीये. एक ठाणे शहराच्याच आपण म्हणतात की विकासाच्या वल्गना केल्या जातात. पण ठाणे शहरालाच मालकी हक्काचं धरण नाही. तुम्ही अनेकदा ही व्यथा सुद्धा बोलून दाखवली. ठाण्याला स्वतःचा डम्पिंग ग्राउंड नाही, ठाण्याला स्वतःचं धरण नाही. त्यासाठी तुमचं काही नंतर मिशन असेल त्यासाठी? मिशन काय, सरकारला करा, म्हणजे इथला जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांना काही करायचंच नाही. त्यांना फक्त अशा बिनविरोध निवडणुका जिंकायच्या आहेत आणि थैल्या उघडून नंतर निवडणुका जिंकायच्या. राहुल नार्वेकरांवर पण आरोप झाले धमकावणीचा. सिरियस करतात त्याच्यात. राहुल नार्वेकरांनी केलं म्हणजे मोठं काय. बिनविरोध जे उमेदवार आहेत ते निवडून येत आहेत. चांगलं आहे ना, चांगली गोष्ट आहे. सक्षम सशक्त लोकशाहीकडे आपली वाटचाल चालू आहे. समोरचे विरोधकच ठेवायचेच नाही. सत्ताधारी पक्षांनी सगळ्याचा वापर करून सत्ता, प्रशासन, पोलीस यंत्रणा लढावी आणि बिनविरोध कशाला हवी लोकशाही, कशाला हवी निवडणूक, कशाला हवी. चांगली गोष्ट. यावर काही समजणार नाही या गोष्टी परिणाम, कारण भारताला एक दुरावा आहे. यावरच आता निवडणूक आयोगाने निवडणूक आयोग जोक आहे. निवडणूक आयोग हा स्वतः मोठा जोक.